गुलाबाचे फुले किती सुंदर असे छान आलेले आहेत, मस्त आहे। मोगऱ्याच्या झाडाला मोगऱ्याची फुलं पण सुंदर अशी भरपूर असे छान लागतात। किती सुंदर आलेले आहेत मोगऱ्याची फुलं। मोगऱ्याचं झाड सुंदर असं किती छान अशा भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत, भरपूर अशा कळ्या आहेत। किती सुंदर भरपूर अशा प्रत्येक फांदीला अशा कळ्या लागलेल्या आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडाला। आणि ही घोळची भाजी किती सुंदर आलेली आहे, छान लागते, आंबट अशी मस्त भाजी आहे जी भरपूर छान लागते। घोळची भाजी, चिगळची भाजी किती छान आहे, खायला मस्त लागते। आपण इथं घेतलेले आहे एक टोपली, त्याला आपण कॅरी बॅगनी कव्हर करून घेतलेला आहे। आणि एक छोटीशी कुंडी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे रोपं लावायचे आहेत। हे आपण कटिंग घेतलेले आहे, तर हे आपण आपल्याला कटिंग लावायचे आहे। हे आपण शोची झाडं कटिंग घेतलेले आहे, हे आपण लावायचे आहेत। यांची नावं मला माहिती नाही आहेत, तरी पण आपण तर लावून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण माती भरून घेऊया, म्हणजे आपल्याला झाडं लावता येतील। तर हे आपण त्याच्यामध्ये रोपं लावण्यासाठी माती भरून घेऊया। तर आपण माती भरून घेतलेली आहे, ही टोपलीमध्ये, ही कुंडीमध्ये आपण हे माती भरून घेतलेले आहे। तर आपण लावूया याच्यामध्ये झाडं, हे आपण रोपं घेतलेली, तर हे लावून घेऊया। तर हे रोपं आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत। आता आपण याला पाणी देऊन घेऊया। आपण रोपं लावलेले आहेत, पण किती येतात आपल्याला हे माहीत नाही। आपण कटिंग लावलेली आहे, बघू किती येते ते। आपण आता लावून घेतलेले आहेत, तर याला आपण पाणी देऊन घेऊया। हे आपण पाणी दिलेलं आहे, रोपं लावून आपण याला पाणी घालून घेतलेलं आहे। बघू आता आपली रोपं किती लागू होतात त्याच्यावर आपल्याला कळेल। आपण हे रोपं लावलेले लागू होतात, आपण काही यांना पहिलं लावलेलं नाही आहे, पण आता हे आपण लावून घेतलेले कटिंग आपल्याला भेटल्यामुळे आपण ही कटिंग लावून घेतलेली आहे। छान अशी मस्त सुंदर आहे। याला काही म्हणतात, स्नेक प्लांट म्हणतात का काहीतरी म्हणतात, हे नाही माहिती, पण आपल्याला भेटल्यामुळे आपण हे रोपं लावून घेतलेले आहेत। आता आपण यांना सावलीला ठेवून घेऊया, म्हणजे सावलीच्या ठिकाणी ठेवले की छान असे सुंदर वाढतात, त्याच्यामुळे यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायचं। मग आपले रोपं लागू झाली तर चांगली गोष्ट आहे। शेवंतीच्या झाडाला किती छान अशा कळ्या आणि फुलं लागायला चालू झालेले आहेत। पांढरी शेवंती आहे, सुंदर असे कळ्या लागलेल्या आहेत, छान मस्त। हे आपलं लाल कलरचं गुलाब आहे, किती फुटी छान अशा फुटलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी याच्या फुटी सुंदर फुटलेल्या आहेत, छान ग्रोथ आहे, मस्त कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। लाल कलरचं गुलाब आहे, छान असं मोठं आहे। पिवळा कलर गुलाबाचा, सुंदर अशी आपली झाडं फुटायला चालू झालेले आहेत, छान गुलाबाची। ही आपण लावलेली होती जास्वंदाची कटिंग लावलेली होती, आता छान अशी सुंदर मस्त छान ग्रोथ झालेली आहे, मस्त छान फुटी फुटलेल्या आहेत। अशी याची पिंचिंग केल्यामुळे याला फांद्या अशा भरपूर फुटलेल्या आहेत। छान अशी झाडाची पिंचिंग करायची, म्हणजे काय होतं, असे शेंडे खोडून टाकायचे, म्हणजे जास्त याला फांद्या फुटतात, त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते। म्हणून याचे काय करायचे, आपण शेंडे खोडून घ्यायचा वरचा शेंडा, नाही तर वरतीच वाढत राहतं, मग याच्या फांद्या फुटत नाही आहेत। तर आपण असे शेंडे कटिंग केले की छान याचा अशा याची मी शेंडा खोडून टाकलेला होता इथून, त्याच्यामुळं याच्या फांद्या अशा सुंदर फुटलेल्या आहेत, भरपूर याला फांद्या वाढलेल्या आहेत। तर याचा पण आपण शेंडा खोडून घेतलेला आहे, तर
तर याच्या फांद्या भरपूर वाढतील आणि झाड आपलं सुंदर छान असं मस्त फांद्या वाढल्यामुळे जास्त फुलं आणि कळ्या भरपूर येतात. त्याच्यामुळं आपण झाडाची वरचे शेंडे खुडले की जास्त फांद्या वाढतात. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.